नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. बघा, 11वा हप्ता वाटप, 11वा हप्ता, मेचा हप्ता, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे तर तो हप्ता वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. पाहू शकता बघा, 11व्या हप्त्याच्या संदर्भात, म्हणजेच मेचा हप्ता, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी नवीन अपडेट आलेली आहे. बघा, नवीन अपडेट आहे, सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे 11व्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात, म्हणजेच मेच्या हप्त्याच्या संदर्भात. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशांच्या संदर्भात तुम्हाला महत्त्वाची आनंदाची बातमी पाहायला मिळणार आहे. आत्ताच तुम्हाला एप्रिलचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे. एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर आता मेचा हप्ता वाटप होणार आहे. तर मेचा हप्ता, 11वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या संदर्भाची खुशखबर आली आहे, ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 1500 रुपये पण वाटप होणार आहेत. सोबत जर आपण पाहिलं तर बघा, 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. म्हणजेच काय, 1500 रुपये पण आणि 3000 रुपये पण ह्या ठिकाणी वाटप होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती नेहमीच पुराव्याच्या सहित आपण पाहत असतो, त्यामुळे या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता. बघा, महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आलेली आहे. खूप चर्चेत, सर्वात लोकप्रिय, सर्वात जास्त चर्चेत असणारी योजना आहे. बघा, नेहमीच जर आपण पाहिलं तर नेहमीच चर्चेत असणारी योजना आहे, नेहमीच चर्चेत असणारी ही योजना आहे. त्यासोबतच महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना ही जी काही योजना आहे ती खूप आवडते, खूप लोकप्रिय झालेली योजना आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता आत्ता मिळालेला आहे. एप्रिलचा हप्ता आत्ताच ह्या ठिकाणी मिळालेला आहे. बघा, जर आपण पाहिलं तर एप्रिलचा हप्ता आता महिलांना मिळाले आहे. त्यापैकी काही महिलांनी पैसे खर्च केले असतील, बरोबर. किती महिलांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. 1500 रुपये जे तुम्हाला आलेले होते, एप्रिलचा हप्ता तुम्हाला आला होता, तर तुमचा खर्च झाला आहे का? ज्यांचा खर्च झाला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवायचे. आता बघा, 1500 रुपये तुमच्या एप्रिलच्या हप्त्याचे जे पैसे ते खर्च झाले असतील, बरोबर आहे. आता काही महिलांच्या अकाउंटला असतील, काही महिलांचे खर्च झाले. यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं. बघा, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिला भगिनींचं, माता भगिनींचं लक्ष लागलेलं आहे की मेचा हप्ता कधी येणार. एप्रिलचा हप्ता आला होता, खर्च झाला, आता मेच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला येणार आहेत. सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, नवीन अपडेट आलेली आहे. बघा, मेच्या हप्त्याच्या संदर्भात, मेचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल त्याविषयीची मोठी अपडेट, महत्त्वाची बातमी आपण आत्ताच पाहणार आहोत. तर बघा, महत्त्वाची माहिती काय, तर बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे. बघा, आज जर आपण पाहिलं तर 13 मे आहे. 13 मे आज आहे. म्हणजेच काय, तर आजपासून जवळपास जर आपण पाहिलं 17 दिवस राहिलेले फक्त महिना संपण्यासाठी. एवढ्या 15 दिवसांमध्ये तुमच्या खात्यात पैसे 100% यायला सुरुवात होणार आहे. जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार मेचा हप्ता तुम्हाला मेमध्येच दिला जाणार आहे. मेचा हप्ता मेमध्ये दिला जाणार आहे, म्हणून तुमच्या खात्यात आता पुन्हा पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. बघा, मेचा महिन्याचा जो हप्ता आहे तो शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. बघा, ही पण महत्त्वाची बातमी, काही महिलांना पैसे मिळणार नाही आहे. कोणत्या महिला आहेत ज्यांना पैसे मिळणार नाहीत, तुमचंही या लिस्टमध्ये नाव आहे का नाही ते पण आपण जाणून घेणार आहोत. कोणती लिस्ट आहे, कशामध्ये तुमचं नाव नसायला पाहिजे, कोणती लिस्ट आहे ज्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसायला पाहिजे ते आपण पाहूया. बघा, या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत मे महिन्याचे 1500 रुपये. कोणत्या लाडक्या बहिणीत, बघा, लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार नाही. बघा, 2 गट आहेत, एक म्हणजे अपात्र महिलांचा गट, अपात्र महिला, आणि दुसरं म्हणजे पात्र महिला. पात्र महिलांचे पैसे जे ते सुरूच राहतात आणि ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे पैसे बंद होतात. अपात्र महिलांचे पैसे बंद होतात.
तर लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच काय, तुम्ही जर सरकारी नोकरीला असाल आणि तुम्हाला वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, तर असं होणार नाही आहे. तुमच्याकडे सरकारी नोकरी, तुम्हाला कशाला पाहिजे लाडकी बहीण योजनेचा लाभ? तर बघा, महिलांकडे कोणतेही 4 चाकी वाहन असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, म्हणजे समजा ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर वगळता, ट्रॅक्टर चालणार आहे, ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही तुमच्याकडे वाहन असेल, म्हणजे समजा तुमच्याकडे कार आहे किंवा मोठे ट्रक आहे, तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. नंतर बघा, महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सर्वात मोठी अट हीच आहे की तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणारच नाही आहे. या महिलांना कधीच योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्यानंतर बघा, आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर बघा, लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केलेले आहेत. जर आपण पाहिलं तर अनेक महिन्यांपासून हप्ते जे ते शेवटच्या आठवड्यात येत होते. त्यामुळे या महिन्याचाही हप्ता शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. बघा, महत्त्वाचं काय, शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये, एक तर 3ऱ्या हप्त्यात किंवा 4थ्या हप्त्यात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे 1500 रुपये तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. म्हणजेच काय, तर मे महिन्यामध्ये 3000 रुपये तुमचे होतात. बघा, सुरुवातीला 1500 आले आणि परत मेच्या एंडिंगला 1500 आले, असे 3000 रुपये तुम्हाला मे महिन्यामध्येच मिळणार आहे. तर बघा, 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. मे महिन्याचा हप्ता, मे महिन्यात देखील एप्रिलचा हप्ता जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे. त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. सर्व महिलांचं लक्ष हे मे महिन्याच्या हप्त्याकडे लागलेलं आहे. आता बघा, ही मोठी खुशखबर असतानाच अजून एक मोठी खुशखबर बघा, अजून एक मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर काय, तर 30,000 रुपयांच्या संदर्भात. बघा, 30,000 किंवा 40,000 रुपये महिलांना मिळणार आहेत. त्या संदर्भाची सर्वात मोठी बातमी आपण पाहूया. बघा, तर बघा, सरकारने एक नवीन निर्णय घेण्याची या ठिकाणी तयारी दर्शवलेली आहे. या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली. बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी, खुशखबर. अजितदादा पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की अनेक जण योजनेबाबत गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. एखाद्या महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला तर विरोधक अफवा पसरवतात. लाडक्या बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बघा, काय म्हटलं या ठिकाणी लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे. अजितदादा पवार पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींना दरमहा लाभ मिळत राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही आहे. उलट नवा प्रस्ताव आणला जात आहे. त्यासाठी काही बँका पुढे आलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका खूप चांगल्या आहेत. योजनेचे दरमहा 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य द्यायचं आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. सरकार बँकांसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून, बघा, उद्योग करायचा असेल तर त्यासाठी भांडवल म्हणून 30 ते 40,000 रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज जे ते उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न या ठिकाणी आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशातून भरण्याची योजना सरकारच्या विचारात आहे, असंही अजितदादा पवार म्हणाले. राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे. त्यामुळे सर्वात मोठा फायदा महिला भगिनींचा होणार आहे. जर तुम्हाला काही उद्योग करायचा असेल, लघु उद्योग करायचा असेल, तर लाडकी बहीण योजनेच्या हमीवर तुम्हाला 30 ते 40,000 रुपयांचं कर्ज या ठिकाणी उपलब्ध होऊन जाणार आहे, अर्थसहाय्य उपलब्ध होऊन जाणार आहे. म्हणजेच तुम्ही तुमचा व्यवसाय जो काय असेल तो तुम्ही करू शकता. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.